नमस्कार मंडळी, मंगळवार मार्केटिंगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी एपिसोड उशिरा रिलीज करतो आहे. तर कारण असं होतं की अख्खा आठवडा आणि त्याच्याही आधी 1-2-3 दिवस अनेक कामांमध्ये अडकलो होतो आणि अनफॉर्च्युनेटली माझ्याकडे एपिसोडची बँक नव्हती. तर आयडियली आजचा मंगळवार स्किप मारायचा का किंवा आपण टाकायला नको असाही मी विचार केला. त्यामुळे आत्ता मी जस्ट घरी आलो आणि पार्किंगमधनं हा एपिसोड रेकॉर्ड करतो आहे, तो सुद्धा फोनवरनं. आणि हे करत असताना माझ्या डोक्यात आलं की स्टार्टअप्ससाठी ही गोष्ट खूप महत्त्वाची की शोईंग अप, म्हणजे ज्या दिवशी आपण ठरवलं आहे त्या दिवशी ती गोष्ट करणं ही एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. त्यामुळे आज स्किप मारला असता तरी कोणी काही म्हणलं नसतं किंवा माझाच पॉडकास्ट आहे तर मी नाही केला तरी काही फरक पडत नाही असा विचारसुद्धा येऊ शकतो, माझ्याही डोक्यात आला होता. पण म्हटलं की अगदी 5 मिनटं जरी नाही तरीसुद्धा एक छोटा एपिसोड या थीमवरती किंवा या कॉन्सेप्टवरती आपण करूया. की दुकानदार असेल किंवा तुमचा छोटा बिझनेस असेल किंवा काय म्हणता येईल त्याला, तुमचा एखादं कपड्याचं दुकान असेल, केकचं दुकान असेल, तर आजारी असलो किंवा वेळ नसला किंवा काही गोष्टी असल्या तरीसुद्धा ज्या दिवशी जे ठरवलं आहे ते पूर्ण करणं आणि त्या दिवशी फक्त हजर राहणं, याला आपण शोईंग अप असं म्हणतो, तर ते करणं खूप गरजेचं आहे. आणि ह्या एपिसोड नंतर काळजी घेणंही गरजेचं आहे की तेवढी बँक तुमच्याकडे म्हणजे माझ्याकडे असली पाहिजे. आणि त्याचं कॉन्टेंट प्लॅनिंग किती महत्त्वाचं आहे हेही याच्यामधनं लक्षात येतं. त्यामुळे आपण हा असा छोटासा एपिसोड आत्ता संपवूया आणि पुढच्या मंगळवारी भेटूया एखाद्या मस्त कॉन्व्हर्सेशनमध्ये किंवा एखाद्या कॉन्सेप्टवरती. तोपर्यंत मंगळवार मार्केटिंगवरती असंच प्रेम राहू द्या आणि अनेकांना मदत होती हे त्या तुमच्या फीडबॅकमधनं कळतं आहे आणि नवीन नवीन लोकांना भेटणं होतं आहे. सो भेटूया आपण पुढच्या मंगळवारी. तोपर्यंत राम राम.